इराणची 39 ड्रोन्स पाडल्याची कतार लष्करानं माहिती दिली। इराणची 101 क्षेपणास्त्र पाडल्याचा कतारकडून दावा करण्यात आलाय। इराणची 3 क्रूज क्षेपणास्त्र पाडली असा दावा कतारचा आहे। इराणची 2 Su-24 फायटर जेट्सही पाडल्याचा दावा करण्यात आलाय, तर कतारच्या संरक्षण खात्याकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली। طيارة حربية طيارة अबे ये देखो ओ भाई साहब। पश्चिम आशियामधील युद्धजन्य परिस्थिती अधिकच चिघळलेली आहे। इराण इस्रायल युद्धामध्ये आता कुवेत, कतार आणि बहरीन ओढले गेलेले आहेत। इराणकडून कुवेत, कतार आणि बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडण्यात आलाय। पश्चिम आशियातील युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचलंय। इराणनं आपलं लक्ष आता विस्तारलेलं आहे। कुवेत, कतार आणि बहरीन यासारख्या शेजारील देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा अक्षरशः वर्षाव सुरू केला आहे। दुसरीकडे इस्रायलनं थेट इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालय उडवून दिलंय। इराणची संवाद यंत्रणा खिळखिळी केली आहे। इराणनं थेट इस्रायलच्या दिशेनेही अनेक क्षेपणास्त्र डागलेली आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक। सतीश ढगे सर, आधी तर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। पहिला प्रश्न जो आत्ताची ही सगळी परिस्थिती बघता पडतोय तो असा आहे की सुरुवात झाली, इस्रायलने इराणवर हल्ला केला, म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला तिथे सुरुवात झाली। त्याआधी चर्चा वगैरे 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 रंगल्या होत्या, त्यानंतर अमेरिकेची एंट्री झाली। आता इतके देश या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व झालेत, नेमकं कोणत्या दिशेला हे युद्ध चाललंय? तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणायचं का? मुळात हा दोन देशांमधला संघर्ष पहिल्यापासून नव्हताच। खरं आहे की इस्रायलनं त्या ठिकाणी हल्ला केला, पण तो इस्रायलचा हल्ला सुद्धा पूर्णतः अमेरिकेच्या समन्वयानंच पूर्णतः इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केला होता। आणि खरी परिस्थिती अशी आहे की जर युद्धभूमीवर पाहिलं तर इस्रायल त्याचबरोबर अमेरिकेच्या सामरिक सामर्थ्यासमोर इराण उभा राहू शकत नाही, म्हणून त्याला अपेक्षित होतं की हल्ला झाल्यानंतर आपण काय करायचं। मग त्याची एक महत्वाची स्ट्रॅटेजी होती, ती म्हणजे अमेरिकेचे ज्या ज्या ठिकाणी मिलिटरी बेस आहे, कारण रियालिटी लक्षात घ्या, हजारो किलोमीटर दूर जे आहे इराण पासून अमेरिका आहे, साधारणतः 1500 किलोमीटर दूर जे आहे इराण पासून इस्रायल आहे, म्हणजे इमिजिएटली त्यांच्या सीमा एक दुसऱ्याशी ज्या आहेत सटीक त्या ठिकाणी नाहीये। मग इतक्या दूरवर हल्ला करणं हे त्या ठिकाणी शक्य नाही, त्याचबरोबर सामरिक सामर्थ्य पण इराणचं त्यांच्या इतकं त्या ठिकाणी नाही। मग अमेरिकेला आणि इस्रायलला जर झळ पोहोचवायची असेल तर त्यांची जी मिलिटरी बेसेस अरब राष्ट्रामध्ये आहेत त्यावर अटॅक करायचा। बरं, तेवढं करूनही त्या ठिकाणी चालणार नाही। जर अमेरिकेची आक्रमकता कमी त्या ठिकाणी करायची असेल तर अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणं आवश्यक आहे, म्हणूनच सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर, मग दुबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, सौदी अरेबियाचा आरामको रिफायनरी त्या ठिकाणी त्याच्यात असेल, आणि बाकीच्याही सिव्हिलियन फॅसिलिटीजवर जे आहे या अरब राष्ट्रांवर त्या ठिकाणी हल्ला करायचा, जेणेकरून ही मुस्लिम राष्ट्र त्या ठिकाणी आहेत आणि ही मुस्लिम राष्ट्र अमेरिकेला त्या ठिकाणी सांगतील की ही जर तुम्ही अशाच प्रकारे इराण विरुद्ध कारवाई करत राहिला तर आमचं त्या ठिकाणी नुकसान होईल, म्हणून तुम्ही आक्रमकता थांबवा। ही एक पॉसिबिलिटी। पण आता दुसरी पॉसिबिलिटी समोर येते की अशा प्रकारची आक्रमकता इराणनं या अरब राष्ट्रांविरुद्ध त्या ठिकाणी दाखवल्यामुळे ऑलरेडी हे आता क्षेत्रीय युद्धामध्ये तर कन्वर्ट त्या ठिकाणी झालेलं आहे, पण आता ही मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा, खरं आहे की सुन्नी विरुद्ध शिया हा वाद त्या ठिकाणी, पण ही सुन्नी बहुल मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा आता ती अमेरिकेच्या बाजूने जास्त झुकली जातील। आतापर्यंत त्यांची जी न्यूट्रल भूमिका होती ती त्या ठिकाणी सोडतील आणि ते इराण विरुद्ध आणखीन आक्रमकतेने त्या ठिकाणी राहतील। एवढंच नाही, आता आपल्याला जसं माहिती आहे की युरोपियन राष्ट्र, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युनायटेड किंगडम असेल, ते सुद्धा आता अमेरिकेच्या बाजूने उभा राहण्याची त्या ठिकाणी तयारी करते आहेत। तर नक्कीच या युद्धाची व्याप्ती वाढतीये। ऑलरेडी ते क्षेत्रीय युद्ध झालेलं आहे, पण खरा पॉइंट हा आहे की आज घडीला सुद्धा इराण एकटाच या सगळ्यांविरुद्ध त्या ठिकाणी लढतोय। आणि जर खऱ्या अर्थानं चायनाकडून स्टेटमेंट त्या ठिकाणी येत आहेत, पण खऱ्या अर्थानं चायना किंवा रशियाचं सैन्य, शस्त्रास्त्र हे जर युद्धभूमीवर त्या ठिकाणी आलं तर मग मात्र तुम्ही जे त्या ठिकाणी म्हटले की तिसऱ्या महायुद्धाची ती नांदी ठरू शकते। पण आज घडीला सुद्धा मला वाटतं की इराण एका बाजूला एकटा आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहेत सगळेच प्लेयर एका ठिकाणी जमतायत, त्यामुळे इराण विरुद्ध जबरदस्त कारवाई त्या ठिकाणी होणार। पण अजूनही मला वाटतं की व्याप्ती जरी वाढलेली असली, क्षेत्रीय युद्ध जरी झालेलं असलं, तरी ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात नाही जोपर्यंत चायना आणि रशिया डायरेक्टली इराणच्या युद्धभूमीवर त्या ठिकाणी त्यांच्या सोबत उतरत नाही। सर, तुम्हाला किती शक्यता वाटते की चीन किंवा रशिया किंवा मग चीन आणि रशिया दोघेही प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी होतील? किती शक्यता तुम्हाला आत्ताची परिस्थिती पाहता दिसते? गुरु, मला शक्यता यासाठी कमी वाटते कारण मागच्या 4 वर्षापासून आपण पाहतोय की रशिया जो आहे
च्या युद्धामध्ये जे आहे गुंतलेला आहे, ज्यामध्ये त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकांचं त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. मग खरोखरच रशिया त्या प्रमाणामध्ये इराणला या ठिकाणी अमेरिके विरुद्ध सपोर्ट करू शकेल का, साशंकता आहे. दुसरी महत्वाची गोष्ट चायना. नक्कीच चायना जो आहे, रशियाच्या अगोदर सुद्धा जो आहे चायनाचं हित जास्त त्या ठिकाणी बाधित होतं, कारण आपण जसं पाहतोय की या अरब राष्ट्रांकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये तेल जे आहे ते या चायनाला सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होतं. मग त्याच्या अर्थव्यवस्थेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद पडणं किंवा इराणवर अशा प्रकारचे हल्ले होणं हे त्याला परवडण्यासारखं नाही. म्हणून जर गरज पडली तर चायना जो आहे तो नक्कीच इराणला त्या ठिकाणी सपोर्ट करू शकतो. पण मला वाटतं की चायना सुद्धा जो आहे पडद्यामागून त्या ठिकाणी सपोर्ट त्या ठिकाणी करेल, पण बूट्स ऑन ग्राउंड आपण ज्याला म्हणतो, चायना जो आहे तैवानच्या माध्यमातून अमेरिकेशी पंगा घेईल, इराणच्या माध्यमातून जो आहे अमेरिकेशी पंगा घेण्याची शक्यता कमी. एक दुसरा महत्वाचा मुद्दा, ऑलरेडी काही शस्त्रास्त्र इराणला जी आहे चायनाकडून प्राप्त होतात, जसं फॉर एक्झाम्पल अँटी ड्रोन सिस्टम असेल, मिसाईल डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी असेल. पण आपण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाहिलं, व्हेनेझुएलामध्ये पाहिलं आणि इराणमध्ये सुद्धा आपण पाहतोय की चायनाची एअर डिफेन्स सिस्टम, चायनाची शस्त्रास्त्र ही सुपर फ्लॉप त्या ठिकाणी त्याच्यात जात आहेत. म्हणून त्यांच्या शस्त्रास्त्रांचा खरोखरच किती त्या ठिकाणी फायदा होईल हेही पाहावं लागेल. आणि भविष्यामध्ये जर अजून काही अत्याधुनिक शस्त्रास्त्र चायना जर इराणला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असेल, तशा प्रकारची मिसाईल्स देत असेल, तर एक प्रकारे जे आहे इराणचे हात मजबूत करण्याचा प्रयत्न चायनाकडून होऊ शकतो. ती पॉसिबिलिटी मात्र मी नाकारत नाही की चायना अशा प्रकारे शस्त्रास्त्रांच्या आणि इंटेलिजन्सच्या सपोर्टमध्ये आणि सपोर्टच्या माध्यमातून इराणला आणखी मजबूत करू शकतो. काही अंशी चायनीज फॉरेन मिनिस्टर आहेत तशी त्यांचे स्टेटमेंट, तीव्र स्टेटमेंट जे आहेत अमेरिकेविरुद्ध आणि या लढ्याविषयी येताना मागच्या काही तासांमध्ये आपल्याला दिसत आहेत. सर, आपण या सगळ्या तंत्रज्ञानाविषयीच बोलतोय, तर आपण एकदा फक्त ही दृश्य बघूया, पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया. नेमकं आता काय नवनवं तंत्रज्ञान युद्धामध्ये येतंय आपल्याला ते पाहायचं आहे. त्या संदर्भातली ही दृश्य आहेत. तर इस्रायली तज्ज्ञांनी इराणच्या क्लस्टर क्षेपणास्त्रांबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय, जी तब्बल 80 उपक्षेपणास्त्रांमध्ये विभागली जाऊन एकाच वेळी अनेक ठिकाणांवर मारा करण्यास सक्षम आहेत. आणि त्यांनी या शस्त्राचं वर्णन युद्ध क्षेत्रातील एक अभूतपूर्व शस्त्र असं केलं. इराणमध्ये सातत्यानं घुसखोरी होत असताना आणि तिथल्या वैज्ञानिकांची नियमितपणे हत्या होत असतानाही इराणनं हे तंत्रज्ञान कसं मिळवलं याबाबत त्यांनी कुतूहल व्यक्त केलं. आणि त्या संदर्भातली काही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत. एक क्षेपणास्त्र 80 उपक्षेपणास्त्रां म्हणजे एका मिसाईलची 80 हेड्स तयार होत आहेत आणि 80 ठिकाणी ती पडतायत, 80 ठिकाणी हल्ला होतो. आणि त्या संदर्भातली दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत. आता या टेक्नॉलॉजीबद्दल, या तंत्रज्ञानाबद्दल इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी, इस्रायलच्या वैज्ञानिकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलंय. आणि एकीकडे इतका सगळा मारा इराणवर होत असताना ही टेक्नॉलॉजी, हे तंत्रज्ञान इराणनं डेव्हलप कसं केलं याबद्दलही प्रश्न विचारले जात आहेत. त्याबद्दलही कुतूहल व्यक्त केलेलं आहे इस्रायलच्या तंत्रज्ञांनी, इस्रायलच्या वैज्ञानिकांनी. पुन्हा एकदा जाऊया, आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. सतीश ढगे सर, आधी तर ही काय टेक्नॉलॉजी आहे की एका मिसाईलचे 80 हेड्स निघतायत, 80 ठिकाणी हल्ला होतोय. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आता बोलताना एक फार महत्वाचा मुद्दा बोलला होता की भविष्यामध्ये चीन कदाचित त्यांना टेक्नॉलॉजी पुरवू शकेल, प्रत्यक्षात जरी युद्ध मैदानावर उतरले नाहीत तरी. आता ही आपण थेट म्हणू शकत नाही, परंतु ही शक्यता नाकारता येत नाहीये सर. नक्कीच नक्कीच. मुळात जे आहे, जसा तुमचा पहिला प्रश्न होता आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी रेज केला, क्लस्टर म्युनिशन, याला आपण म्हणतो क्लस्टर म्युनिशन किंवा क्लस्टर बॉम्ब. खरं म्हटलं तर युद्धामध्ये अशा प्रकारचा क्लस्टर बॉम्ब वापरणं हे मानवतेच्याही अनुषंगानं, त्याचबरोबर युद्धाच्या आंतरराष्ट्रीय नियमांच्या खूप विरोधात आहे. पण आता नियम, मानवता दूर सोडा, इस्रायल, अमेरिकेनेही तेच केलं आणि IRGC किंवा इराण जे आहे त्याच्या एक टप्पा आणखीन पुढे जात आहे. तर नेमकं क्लस्टर म्युनिशन म्हणजे काय? साधारणतः आपल्याला माहित आहे की समजा इराणच्या हद्दीतून तो बॉम्ब त्या ठिकाणी निघाला, हवेत त्या ठिकाणी गेला आणि कुठेतरी जे आहे इस्रायलच्या हद्दीमध्ये, जमिनीमध्ये येऊन तो त्या ठिकाणी पडतो. पण या क्लस्टर म्युनिशनचं वैशिष्ट्य काय? हवेमध्ये हा बॉम्ब जातो तोपर्यंत तो एक आहे, आणि मग हवेमध्ये गेल्यानंतर जे आहे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे, आणि जसं तुम्ही म्हणताय की 80 सब म्युनिशन आपण म्हणतो की म्हणजे 80 वेगवेगळ्या प्रकारची जी आहे स्फोटकं, किंवा एका बॉम्ब मधून जे आहे 80 वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब त्या ठिकाणी तयार झाले आणि गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून आता ते जमिनीवर त्या ठिकाणी पडतायत. पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे आहे प्रिसाइज म्युनिशन नसतं,
म्हणजे बिलकुल सटीक पद्धतीनं एखाद्या टार्गेटलाच हिट करण्यासाठी त्या ठिकाणी नसतं. म्हणजे हे 80 बॉम्ब जे आहेत, जर ज्या ठिकाणी डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वस्ती आहे आणि तिथे भरपूर लोक त्या ठिकाणी राहतात, तिथे जर हे अशा प्रकारचं क्लस्टर म्युनिशन त्या ठिकाणी पडलं तर कुठेही टार्गेट नसताना अशा प्रकारे मोठ्या एरियामध्ये जर हे त्या ठिकाणी पडत असतील तर प्रचंड प्रमाणामध्ये निष्पाप लोकांची बळी त्या ठिकाणी त्याच्यात जातात. म्हणूनच हे क्लस्टर म्युनिशन अत्यंत घातक आहे, निष्पाप लोकांची बळी घेणारं त्या ठिकाणी आहे, आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध त्या ठिकाणी आहे. आणि तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इराण त्याचा तेल अविव असेल किंवा जेरुसलेम मध्ये त्या ठिकाणी त्याचा वापर करतो. मग दुसरा मुद्दा, इराणकडे हे टेक्नॉलॉजी आली कुठे, इराणकडे हे क्लस्टर म्युनिशन त्या ठिकाणी आलं कुठून, तर त्याचा मुद्दा आहे. जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं की एवढी निर्बंध असताना सुद्धा इराणकडे जर त्या ठिकाणी येत असेल तर रशिया किंवा चायनाची छुपी मदत असल्याशिवाय हे शक्यच नाही. आणि मला जास्त शक्यता की रशियाकडून अशा प्रकारची ही क्लस्टर म्युनिशन त्या ठिकाणी मिळण्याची जास्त त्या ठिकाणी वाटते, कारण रशिया आपल्याला माहिती आहे की मागच्या काही काळामध्ये संघर्षाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची शस्त्रास्त्रही तो युक्रेन विरुद्ध वापरतोय, त्याच्याजवळ अवेलेबल पण आहेत. आणि ही सगळी संघर्षाची परिस्थिती पाहता मागच्या काही काळामध्ये इराणनं अशा प्रकारचं क्लस्टर म्युनिशन हे त्या ठिकाणी बनवलं असेल, ही एक शक्यता आहे. किंवा दुसरी शक्यता आपण ज्याला म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग, की ऑलरेडी हे क्लस्टर म्युनिशन जे आहे ते त्या ठिकाणी घेणं आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून इराणमध्येच ते बनवणं. पण माझ्या मते इराणमध्ये बनवण्याच्या ऐवजी ते रशिया किंवा चायनाकडून इराणला मिळण्याची जी आहे ती शक्यता जास्त आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, क्लस्टर म्युनिशन अत्यंत घातक आहे. नाही सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे घातक आहे. तुम्ही म्हणालात ते युद्धांच्या आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये सुद्धा बसत नाही, मानवतेच्या दृष्टिकोनातही बसत नाही. या सगळ्या संदर्भात आणखी बोलायचंय सर, बरंच विश्लेषण तुमच्याकडून समजून घ्यायचंय. तुम्ही